हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दीक्षात रेसिपीज मध्ये. तर आज मी काहीच जेवायला बनवलं नव्हतं. तर आता हे दुपारचं जेवण आहे आमचं. काही रात्रीच्या चपात्या होत्या, काही बाहेरून मागवलं, तेच आम्ही खाल्लं आहे. तर आता संध्याकाळी खूप मुलांना भुका लागल्या, तर हे असे माकडासारखे मोबाईल बघत बसले होते. भुक्याजलेले पण होते, पण बसले मोबाईल बघत. तर म्हणलं आता काय भाजी करू, काय भाजी करू, तर मी बनवलं फक्त 15 मिनिटात भरवा वांग. तर इथे मी हे अर्धा किलो वांगे आहेत, 500 ग्राम. यांना असे काप लावून घेतले. अ, दोन्ही कुणबी असे 4 फोडीसारखे काप लावले. आणि इथे मी मसाला काय काय घातलाय ते सांगते. तर काहीच नाही, आपलं तिखट मिरची पावडर, धनिया पावडर, शेंगदाण्यांचं कूट, चवीनुसार मीठ आणि हळद, या सगळ्यांचं मिश्रण तयार केलं. म्हणजे मिक्सरमध्ये टाकून एकदा फिरून घेतलं शेंगदाण्याबरोबर मस्त. आणि एक मोठ्या साईजचा कांदा घातला फोडणीला, आणि तेल बरंच टाकलं बरं का, 2 ते 3 चमचे तेल टाकलं. म्हणजे आपल्याला हे वांग ना नुसतं तेलातच शिजवायचं आहे. तर खरंच खूप खूप छान वांग बनतंय, तुम्ही बघा. तर मग मी कांदा थोडासा लाल होऊ दिला आणि वांगे टाकून घेतले. तसे खालीवरी खालीवरी 5 मिनिटं केले, त्यांचा कलर चेंज होईपर्यंत. आणि नंतर मग थोडस पाणी शितडून झाकून ठेवले 5 मिनिटं. तर आपले वांगे तुम्ही बघू शकता अर्ध्याहून जास्त शिजले आहेत. कारण की वांग तर शिजलंच आहे, पण मागे देठ शिजला नाही त्याचा. तर हे देठ शिजण्यासाठी ना आपल्याला परत एकदा थोडस पाणी टाकून झाकून ठेवायचं 5 मिनिटं. तर हे 10च मिनिटात असं मस्त वांग शिजतंय ना, आणि खरंच खूपच चवीला उतरते. तर तिकडे वांग शिजत आहे, इकडे मी म्हणलं चपात्या करून घेते. तोपर्यंत पोरं पण भुक्याजलेले होते. तर आता बघूया, आपलं मी इकडे चपात्या करून घेतल्या. तर बघूया आता आपलं वांग कसं शिजलं आहे. खरं सांगते, फक्त 10 मिनिटात हे भरवा वांग बनलेलं आहे. तर तुम्ही नाही का नक्कीच ट्राय करून बघा, आणि खरंच खूप खूप चवीला उतरतंय हे वांग. तर मी हे वांग कोणचं आहे ते सांगते. हे हिरव्या कलरचं वांग आहे. हे काळ्या जे बैंगनी कलरचं वांग असतंय ना, तर त्याच्यापेक्षा हे मस्त चवदार असतंय. तर ते वांग आहे हे. आणि शिजतंय पण एकदम नरम मस्त शिजतंय, लवकर शिजतंय. याच्यात बिया पण जास्त नसतात, कवळ्या बिया असतात याच्यात. केवढं बी असलं तरी कवळ्या बिया असतात. तर मला हेच वांग आवडत आहे, तर मी जास्त हेच खाते. हे भेटत नाही लवकर, पण एखाद्या जागेवर भेटतंय मार्केटमध्ये. तर मला आज भेटलं होतं, तर मी आणलं. तर आज सकाळी काही स्वयंपाक केला नव्हता मी, खूप कंटाळा आला होता. तर त्यामुळे म्हणलं आता काय करू, तर मुलं पण म्हणले भरवा वांगच कर. सगळ्यांना आवडतंय आमच्या घरी भरवा वांग. तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपलं वांग शिजलं आहे. एकदम तेलातच शिजलं आहे वांग. उगं मी पाणी खाली कढई चिटकून आहे कढईला म्हणून पाणी टाकलं आहे. तर तुम्ही हे वांग चपाती सोबत, पराठ्या सोबत, कशा सोबत खाऊ शकता. खूपच चवदार आहे होतं हे वांग. तर हे वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघा किती मस्त मस्त शिजलं आहे. आणि खरंच वाढून घेत होते ना, तेव्हाच तोंडाला पाणी सुटत होतं. कधी घेवा आणि कधी खावा असं वाटत होतं. तर तुम्ही नक्कीच ही वांग्याची रेसिपी ट्राय करा. फक्त 15 मिनिटात बनते. तर तुम्हाला ही वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.